आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10। अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं आणि सत्तेमध्ये सहभागी झाले। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आणि या फुटीनंतरही पवार काका पुतण्याच्या गाठी भेटी सुरूच आहेत। पवार काका पुतण्याच्या गुप्त भेटीवरून राज्याचं राजकारण तापलेलं असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यात उडी घेतली आहे। 2 दिवसांपूर्वी चोरडिया उद्योजकाच्या घरीच बैठक कशी झाली असा सवाल राज यांनी विचारला होता। आता राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत त्या गुप्त भेटीनंतरच्या सुरू असलेल्या राजकारणावर खोचक टोला लगावलाय। आणि मग ती लोक गाडीमध्ये आतमध्ये झोपून जाणार, मी तुला दिसलो का गाडीमध्ये, मी झोपलो होतो का, मी होतो का तिथं। अजित पवार सत्तेत का सामील झाले असावे याचं कारणही राज ठाकरे यांनी सांगितलं। पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोनकर इथे आले लगेच सगळेजण। भुजबळांनी सांगितलं असणार आत काय काय असतं, जाऊ नका तिथे, जाऊ आपण तिथे नको। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत असताना राज यांच्या निशाण्यावरती अजित पवार गट असल्याचंही मेळाव्यात पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे नाशिकमधून मुंबईकडे परतत असताना सिन्नर टोल नाक्यावर त्यांना अडवण्यात आलं आणि यावेळी संतप्त मनसैनिकांनी या टोल नाक्याची तोडफोड केली होती। या तोडफोडीवरून भाजपनं मनसेवर टीका केली होती। मनसेनं रस्ते बांधायला आणि टोल नाके उभे करायलाही शिकावं असं म्हणत भाजपनं हल्लाबोल केलाय। भाजपच्या याच टीकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पनवेलच्या मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर दिलं। पक्ष फोडाफोडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला। मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा। लोकांच्या कनपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे। हे बंदूक कानपट्टीवर ठेवून नेणं, हल्ली ते जास्त हिंदी चित्रपट बघत असतील आणि म्हणून राज ठाकरे असं बोलले असतील। आम्ही कसे कुणाच्या कपाळावर बंदूक ठेवलेली हे सुद्धा त्यांना सगळ्यांना जाणीव आहे, म्हणून आम्हाला आमच्या कपाळावर बंदूक ठेवणारा आणखीन तर जन्माला यायचं आहे। गेल्या काही महिन्यात भाजप आणि मनसेची जवळीक होत असल्याचं पाहायला मिळत होतं। भाजपनंही युतीची ऑफर दिल्याचं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटलं होतं। मात्र आता राज ठाकरेंनी भाजपवर थेट निशाणा साधला, त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। पनवेलच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। कोविड घोटाळ्याचा उल्लेख करत राज यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं। ठाकरे गटाकडून शिंदेंच्या शिवसेनेवर होणाऱ्या खोक्यांच्या आरोपांचाही त्यांनी समाचार घेतला। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये फूट पडून राज्यात सत्तांतर झालं। उद्धव ठाकरे सत्तेतून पायउतार झाले आणि भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। मात्र या बंडानंतर ठाकरे गटाकडून शिंदेंच्या शिवसेनेवर खोक्याचा आरोप केला जातो। 50 खोके एकदम ओके ही घोषणाही महाराष्ट्रात गाजली। याच घोषणेवरून राज ठाकरे यांनी पनवेलच्या मेळाव्यातून ठाकरे गटाला लक्ष्य केलं। कोविड घोटाळ्यावरून राज यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। खोके खोके खोके, ते खोके खोके ओरडत आहेत, त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत। कोविड पण नाही सोडला त्यांनी। दरवेळी बाळासाहेबांच्या नावानं भावनिक राजकारण केलं जातं अशी टीकाही राज यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। मुंबई गोवा महामार्ग प्रश्नी आता मनसे आक्रमक झालेली आहे। गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता मनसे मैदानात उतरली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये मेळावा घेऊन याबाबत एल्गार पुकारला। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक झाल्यात। या महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। मुंबई गोवा हायवेवरती आतापर्यंत 15,566 कोटी रुपये खर्च झाल्यात। मात्र महामार्ग का तयार झाला नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। चांद्रयान मोहिमेचा उल्लेख करत राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मिश्किल टोलाही हाणलाय। जे चंद्रयान जे गेलंय चंद्रावर, काय उपयोग आहे आपल्याला? तिथे जाऊन खड्डेच बघायचे। जर महाराष्ट्रात सोडलं असतं खर्चही वाचला असता। या मेळाव्यामध्ये प्रलंबित मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। आंदोलन करा की यापुढे रस्ते करताना या सरकारला कोणालाही अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं ह्याची भीती वाटावी, दहशत असावी, अशा प्रकारचं आंदोलन हे तुमच्याकडनं झालं पाहिजे। केवळ आश्वासनं देणाऱ्या नेत्यांना एकदा धडा शिकवायला हवा असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांचा कोकणातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई गोवा महामार्गाचं काम मार्गी लागावं यासाठी आंदोलन करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिले। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेनं खळखटाक आंदोलन सुरू केलं।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे ते इंदापूर या पल्ल्यावरील डांबरी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दरम्यान महामार्गाची अवस्था पाहूनही आपण त्याच लोकांना पुन्हा मतदान करतो, त्यामुळे असं केलं तर असंच होणार आहे, असा खोचक टोला राज ठाकरेंनी यावेळी लगावला. प्रश्न असा आहे, लोक त्यांना मतदान जे करत राहताना कळलं का, त्याचा पहिला विचार करा. जे लोक देत नाहीत त्यांना मतदान करतात, म्हणजे त्याची इच्छा व्यक्त करतात, कळलं का, तुम्ही मार्गच आहात. राज ठाकरेंचा मेळावा संपल्याला काही वेळ होत नाही तोच मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. माणगाव इथलं कंत्राटदाराचं कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं. या कार्यालयातील खुर्च्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. एकूणच या मुंबई गोवा महामार्गाप्रश्नी मनसे आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेमध्ये सहभागी झाले आणि या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट तयार झाले. बंड झाल्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार आमचं दैवत असल्याचं सांगण्यात आलं. शरद पवार हेच आमचे नेते असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्या गटाकडून ठिकठिकाणी शरद पवार यांचा फोटो वापरण्यात येतोय. हा फोटो वापरण्यावरती शरद पवार यांनी आक्षेप घेतला होता. आपला फोटो वापरू नये अशी सूचना पवारांनी अजित पवार गटाला केली होती. मात्र आजही अजित पवार गटाकडून विविध बॅनरवर शरद पवार यांचा फोटो वापरला जातोय. उद्या बीडमध्ये शरद पवारांच्या सभेआधीही अजित पवार गटानं जोरदार बॅनरबाजी केली होती आणि त्यावरूनच शरद पवारांनी आता फोटो वापरणाऱ्यांना कोर्टामध्ये खेचण्याचा इशारा दिलाय. आम्ही त्याच्यासाठी कोर्टात जातोय, लिगल ऍक्शन घेतोय. फोटो न वापरण्याबाबत शरद पवारांनी अजित पवार गटाला एक प्रकारे इशारा दिलाय. त्यामुळे आता अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुरुवारी बीडमध्ये स्वाभिमान सभा घेणार आहेत. तर छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये घेतलेल्या सभेनंतर शरद पवारांनी आता धनंजय मुंडेंच्या होम पिचची निवड केली आहे. परिणामी बीडमधलं राजकीय वातावरण तापलंय. शरद पवारांच्या बीडमधील सभेमुळे त्यांच्या गटामध्ये उत्साह निर्माण झालाय. तर दुसरीकडे अजित पवार गटानं बॅनर वॉर सुरू केलाय. या बॅनरवरती साहेब आपले बीडमध्ये हार्दिक स्वागत, कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या असा मजकूर लिहिलाय. छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघानंतर बीडमध्ये होणारी शरद पवारांच्या सभेकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. बीडमधील सभा राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं केलाय. राज्यातल्या ज्या मतदारसंघांमध्ये ओबीसींचं प्राबल्य आहे तिथेच सभा घेतली जात असल्याची टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. तुम्ही इथं आशीर्वादच होता ना, तुम्हाला तुम्हीच मालक होते. आता तुम्ही इथून जाणार, भारतीय जनता पार्टीच्या सोबत पवारसाहेब आशीर्वाद द्यायचा प्रश्न नाही ना. आम्ही पण आज निर्णय घेतलाय की आपण पण जाऊ, जनतेमध्ये जाऊन आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे. शरद पवारांच्या स्वाभिमान सभेनंतर बीडमध्ये 27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवारांची उत्तर सभा होणार आहे. त्यामुळे बीडच्या मैदानातील राष्ट्रवादीच्या 2 गटातला सामना रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यानंतर वळणारात आपण आणखी एका अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे, आणि ती बातमी म्हणजे एका बाजूला पवारांवरून सुरू असलेल्या राजकारणानंतर आता गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पवार काका पुतण्याच्या गुप्त भेटीची चर्चा आहे. आणि या गुप्त भेटीमुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं. याच भेटीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला. शरद पवारांना एनडीएमध्ये आणलं तरच मुख्यमंत्री बनवू अशी अट पंतप्रधान मोदींनी अजित पवारांना घातली. त्यामुळेच शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार त्यांची भेट घेत असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय. सत्ता टिकवण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदीजींनी अट घातली या देशाच्या पंतप्रधानांनी, शरद पवार साहेब आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, आले तर तुम्हाला मुख्यमंत्री जे काय तुम्ही स्वप्न बाळगून आहे ते काही पूर्ण होणार नाही. शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतं, हा म्हणजे ह्या वर्षातला सर्वात मोठा जोक आहे. अजित पवार इतने बड़े नेता नहीं है कि शरद पवार सबको ऑफर दे सकते. पुण्यामध्ये उद्योजकाच्या घरी झालेली बैठक कौटुंबिक असल्याचा दावा पवार काका पुतण्यानं केला. मात्र वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा गुप्त भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवारांसोबत पुण्यामध्ये झालेली भेट ही राजकीय भेट नसल्याचं शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे या भेटीनंतर बाहेर निघताना प्रसार माध्यमांशीही बोलण्याचं पवारांनी सांगितलं. पुण्यामधील एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली. या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्ये संशय कल्लोळ आहे. ही भेट कौटुंबिक होती असं शरद पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. ही गोष्ट मी जाहीर करण्यास सांगितली की भेट झाली नाही असं नाही, मला भेटायला आले. या भेटीनंतर निघताना लपून गेलो नसल्याचंही शरद पवारांनी सांगितलंय.
देवांच्या सोबत गेलो. एक माझी नाही, माझी खास खाली नाही, माझी खाली फुलं स्वीकारली. तुम्ही बघितलं होतं का? मला तिथं फुलं दिली, ती फुलं मी घेतली आणि नंतर मी गेलो. मला काही दिसलं. शरद पवार आणि अजित पवार यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही या भेटीबाबतचा धुरळा काही खाली बसत नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग 10 वेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं आणि याच भाषणात पंतप्रधान मोदींनी मोठं वक्तव्य केलं होतं. पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्येही आपणच लाल किल्ल्यावरून भाषण करू असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. मोदींचं हे वक्तव्य म्हणजे मी पुन्हा येईन असा नारा असल्याची चर्चा रंगली. मोदींच्या या वक्तव्यानंतर साऱ्यांनाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आठवण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नेमका हाच धागा पकडत मोदींच्या मी पुन्हा येईन घोषणेचा समाचार घेतला. अगली बार 15 अगस्त को इसी लाल किले से मैं आपको देश की उपलब्धियां, उसके गौरवगान, उससे भी अधिक आत्मविश्वास के सामने आपके सामने मैं प्रस्तुत करूंगा. देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलं असं दिसतंय. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा येऊन सांगितलं ते आले, पण त्या पदावर आले नाही, त्याच्या खालच्या पदावर आले. इंडिया महाआघाडीच्या माध्यमातून मोदी सरकारला पर्याय कसा द्यायचा आणि जनमत कसं करायचं याबाबत विचार करत असल्याचंही मोदींनी सांगितलं. महाराष्ट्रामधील राजकारणाच्या सारी पाटावर शहाचा खेळ चांगलाच रंगलेला आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर विविध डाव टाकले जात आहेत. या शहाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना मार्मिक टोला लगावला. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारी पाटावर शहाचा खेळ चांगलाच रंगलाय. वर्षभरापूर्वी शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करत भाजपची कोंडीच केली होती. पण अवघ्या 2.5 वर्षातच भाजपनं एकनाथ शिंदेंच्या मदतीनं महाविकास आघाडीला चेकमेट देत सत्तांतर घडवून आणलं. आपल्याला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र विरोधकांचे स्वप्न साकार होत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. 1 वर्षापासून मलाही चेकमेट करायचा प्रयत्न अनेक जण करतायत, पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे. राजकारणात कधी कोण कुणाला चेकमेट देईल याचा काही नेम नाही. अलीकडच्या काही वर्षातील राजकारण पाहिल्यास त्याची प्रचिती तुम्हाला येईल आणि बुद्धिबळाचा खेळ संपल्यानंतर जसं सगळ्या सोंगट्या एका बॉक्समध्ये एकत्र असतात तेच राजकारण्यांनाही लागू पडतं. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून त्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाहेर आलेले नवाब मलिक आता साहेबांसोबत जाणार की दादांसोबत दिसणार अशी चर्चा सुरू झाली आहे. नवाब मलिकांना वैद्यकीय कारणावरून 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर झालाय. तब्बल 2 वर्षांनंतर मलिकांना हा जामीन मंजूर झालाय. नवाब मलिकांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफही सोबत होते. तर आज सकाळी छगन भुजबळांनीही नवाब मलिकांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे कालच प्रफुल्ल पटेल हेही नवाब मलिकांच्या भेटीला आलेले होते. तर जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे नवाब मलिकांच्या भेटीला गेल्या होत्या. नवाब मलिक जेल बाहेर असताना आणि जेलमध्ये गेल्यानंतर बरंच राजकारण बदललंय. 1.5 वर्षानंतर तुरुंगाबाहेर आलेले नवाब मलिक शरद पवारांसोबत राहून पुन्हा भाजप विरोधी भूमिका घेतात की अजित पवारांसोबत जाऊन भाजपशी हातमिळवणी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य सरकारकडून तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मेगा भरती घेण्यात येते. मात्र जादा परीक्षा शुल्क आकारण्यात येत असल्यानं आधीच उमेदवारांनी याला विरोध केलेला होता. आता पुन्हा एकदा तलाठी भरती परीक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय. तलाठी भरतीचा पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू होतोय. मात्र पहिल्याच टप्प्यात उमेदवारांचं परीक्षा केंद्रच कुठेच्या कुठे आल्यानं गोंधळ उडालाय. अर्ज करताना 3 केंद्र निवडण्याची संधी होती. त्यामुळे अनेकांनी आपापल्या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र निवडली होती. हॉल तिकिटावर मात्र निवड केलेलं परीक्षा केंद्रच देण्यात आलेलं नाही. औरंगाबादच्या उमेदवारांना थेट नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आलं. त्यामुळे उमेदवारांवर जाण्या येण्याच्या खर्चाचा बोजा पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. उद्या एक्झाम आहे आणि 3-4 दिवसांनी तुम्हाला आम्हाला सांगण्यात येतं हे तुम्हाला 500 किलोमीटर दूरचं सेंटर आलंय. मग आधीच फीस वाढीमुळे विद्यार्थी त्रस्त आहे. नंतर पुन्हा तो तिकडं त्याला 400 किलोमीटर दूर त्याच्या सेंटरवर जाणार, तिथं राहणार कुठे, मग त्याचा नाहक 4-5 हजार रुपयाचा त्याचा खर्च वाढला. याच्यामध्ये तुम्ही विनाकारण 1,000 रुपये कशासाठी घेताय? जर एमपीएससी जर 394 रुपये घेते, यूपीएससी 100 रुपये घेते, तर तुम्ही 1,000 रुपये कशासाठी घेता?
उमेदवारांनी आता परीक्षा केंद्र बदलून देण्याची किंवा एसटीचा खर्च देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे हे केंद्र बदलून मिळणार का हे पाहावं लागेल. कोल्हापुरामध्ये ध्वजारोहणाचा मान मिळालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे वक्तव्य करत आपणच कोल्हापूरचे पालक असल्याचं दाखवून दिलंय. आणि विशेष म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांनीही हद्दवाढीच्या विषयाला समर्थन दिलं. मात्र ग्रामीण जनतेनं तीव्र विरोध दर्शवलाय, त्यामुळे येत्या काळामध्ये हा संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहराची नगरपालिका नंतर महानगरपालिका झाली, मात्र गेल्या 50 वर्षात महानगरपालिकेची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही, त्यामुळे शहराचा विकास खुंटलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हद्दवाढीसाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल असं स्पष्ट केलंय. पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आपण त्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. गावांचा त्याला विरोध आहे, तर त्यांची समजूत काढून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर तोडगा काढून हद्दवाढीच्या भूमिकेला मात्र ग्रामीण जनतेनं तीव्र विरोध दर्शवलेला आहे, तर शहरवासियांनी मात्र अजित पवार यांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. अजित पवारांच्या या शब्दावर आम्ही खुश आहोत. हद्दवाढ होणार याची आज आशा पल्लवित झालेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कितीही मोठं आंदोलन उभा करायला लागलं तर आम्ही निश्चित उभा करू, पण या हद्दवाढी फेटाळून लावू. हद्दवाढीबाबत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची परस्पर विरोधी भूमिका आहे, त्यात अजित पवारांनीच या विषयामध्ये हात घातल्यानं हद्दवाढीचा निर्णय तडीस जाणार का हे पाहावं लागणार आहे. वाहतूक नियम तोडून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. तब्बल 54 बुलेट गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. त्याचप्रमाणे 3216 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. नागपूरच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या या गाड्या पार्क केलेल्या नाही, तर पोलिसांनी या बुलेट गाड्या जप्त केलेल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी वाहतूक नियमांचं उल्लंघन करून हुल्लडबाजीचा आरोप या वाहन चालकांवरती आहे. पोलिसांनी 1-2 नव्हे तर तब्बल 54 बुलेट गाड्या जप्त केल्यात. बुलेट गाड्यांचे सायलेन्सर मॉडिफाईड करणारे आणि प्रेशर हॉर्नचा वापर करणाऱ्या बुलेट गाड्या जप्त करण्यात आल्यात. आपल्या माध्यमातून आम्ही तरुणाईला आवाहन करू इच्छितो की कृपा करून अशा पद्धतीने आपण वाहतुकीचं उल्लंघन करू नका. जे ओरिजिनल सायलेन्सर आहेत त्याचाच वापर करा. मॉडिफाईड सायलेन्सर वापरू नका. ध्वनी प्रदूषण करू नका. संपूर्ण नागपूर शहरामध्ये एकूण 3216 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे हुल्लडबाजी करणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना चाप बसणार आहे. आयुष्य जगत असताना अनेकांच्या हातून काही चुका होतात. या चुकांमुळे अनेकांना जेलवारीही घडते. आयुष्याची वाट चुकलेल्या अशा व्यक्तींना अर्थात कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुण्याच्या येरोडा कारागृहाबाहेर सुरू असलेलं हे शृंखला उपहारगृह सर्वसामान्य उपहारगृहाप्रमाणे हे उपहारगृह आहे. मात्र हे उपहारगृह चक्क कच्च्या कैद्यांनी सुरू केलेलं आहे. या उपहारगृहातील सर्व कामं हे कैदीच करतात. कारागृह विभागाच्या माध्यमातून हे उपहारगृह सुरू करण्यात आलंय. खवई यांचा या उपहारगृहाला चांगला प्रतिसाद मिळतोय. बाहेरचे जगमध्ये आणले आणि आम्हाला शिकवलं की तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही ह्याच्याकडून काय शिका की तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही बसणार नाही. तुम्ही काहीतरी तुमचा बिझनेस करून तुमच्या मुलाबाळाला अजूनही व्यवस्थित ठेवू शकणार. जे आम्हाला बाहेर हॉटेलमध्ये चांगल्या हॉटेलमध्ये जे जेवायला भेटतं त्यापेक्षा चांगलं टेस्ट आहे. खरंच खूप आवडलं जेवण, स्वादिष्ट आहे. आपले जे कैदी आहेत त्यांना काहीतरी स्किल अपग्रेडेशन असायला पाहिजे, त्यांना काम भेटला पाहिजे. त्या हिशोबाने आपण एक कॅन्टीन इथे उभे केलेले आहे. वाट चुकलेल्या कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा तसंच कैद्यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांना उदरनिर्वाहाचं एक साधन निर्माण होऊन ते चांगल्या नागरिकांप्रमाणे आयुष्य जगू शकतात. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसानं कहर केलेला आहे. दोन्ही राज्यांमध्ये या कालावधीमध्ये पावसामुळे भूस्खलन आणि ढगांशी संबंधित घटनांमध्ये 80हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. येत्या 24 तासात तिथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसानं धुमशान घातलाय. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं अनेक भाविक आणि पर्यटक अडकल्यात. या पर्यटकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक जणांची दोरीच्या साहाय्यानं सुटका करण्यात आली. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या मध्य महेश्वर धामच्या दर्शनासाठी आलेले 20 ते 25 भाविक मध्य महेश्वर धाम आणि महामार्गादरम्यानचा पूल तुटल्यामुळे अडकले होते. प्रशासनानं हेलिकॉप्टरच्या मदतीनं या सर्व भाविकांची सुटका केली. या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यासाठी स्थानिक महिलांनी मोलाची मदत केली. श्रावण महिन्यामध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर मंदिर समितीनं मोठा निर्णय घेतलाय. श्रावणी सोमवारी मंदिर पहाटे 4 वाजता खुलं होणार आहे.
श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी श्रावण महिन्यात पहाटे 5 पासून रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. तर प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिर पहाटे 4 वाजता खुलं होईल. गावकऱ्यांना मंदिर उघडल्यानंतर सकाळी 10:30 पर्यंत तर संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत दर्शन घेता येणार आहे. तर गावकऱ्यांना दर्शनाकरता येताना रहिवासी पुरावा सोबत असणं बंधनकारक असेल. भाविकांना दर्शन रांगेमध्ये त्रास होऊ नये यासाठी वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चंद्रयान 3 महत्वाकांक्षी यान 14 जुलैला यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेनं झेपावलं. LVM-3 मधून वेगानं आकाशाच्या दिशेनं झेपावलेल्या चांद्रयान 3नं 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर या यानानं चंद्राची छायाचित्र घेतली. आता या मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 चंद्रापासून फक्त 150 किलोमीटर अंतरावर आहे. आज सकाळी इस्रोनं पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावरून अंतर कमी करण्यासाठी कक्षा कमी केली. चांद्रयान 3नं चौथ्यांदा आपली कक्षा बदलली असून आता ते जवळजवळ गोलाकार कक्षेत फिरत आहे. आता उद्या चांद्रयान 3चं लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल वेगळं केलं जाईल. लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं झाल्यानंतर सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू होते. लँडर आपल्या थ्रस्टर्सचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 30 किलोमीटर उंचीवरती पोहोचतो. त्याच्या सुरक्षित लँडिंगसाठी अचूक नियंत्रण आणि नेव्हिगेशन आवश्यक आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान 3चा लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे सर्वात मोठं आव्हान इस्रोच्या टीम समोर आहे. तर येत्या संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि दमदार घडामोडी. तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.